यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षाच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू। पाईपलाईन असून पाणी नाही, हँडपंपही धूळ खात। काठोडा पारधी बेड्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष। यवतमाळमधील मुलीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करू। माझाच्या बातमीनंतर आदिवासी मंत्री अशोक उईके यांचं आश्वासन। तर पाईपलाईन असूनही पाणी का नाही याची चौकशी करणार असल्याची माहिती। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला अटक। बीडमध्ये दाखल। तर पोलीस महानिरीक्षकांकडून सेवेतून बडतर्फीची कारवाई। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार। आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय। तर रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप। सरकारने हिंदीची सक्ती केल्यानंतर राज ठाकरेंनी घेतली पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती टोकाचा संघर्ष करण्याची आक्रमक भूमिका। एमपीएससी राज्यसेवेची परीक्षा अखेर 45 दिवस लांबणीवर। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश। आता 26 ते 28 मे दरम्यान होणार परीक्षा। नागपुरातल्या बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये आणखीन एकाला अटक। गोंदियातील बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या महेंद्र म्हैसकरला बेड्या। अटकेतील आरोपींची संख्या आता 6 वर। पुण्यात वाहनांच्या तोडफोडीची मालिका सुरूच। कोंढव्यात टोळक्याने तब्बल 21 गाड्या फोडल्या। 6 जणांवर गुन्हे दाखल। टोळक्याचा धुडगूस सीसीटीव्हीमध्ये कैद। आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादवरती 4 विकेट्सने विजय। 163 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग। मुंबईचा मोसमातला 3रा विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।